कधी कधी आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्याचं उत्तर आपल्याकडे नसतं. आपण एखाद्या समस्येत अडकलेले असतो. सगळे मार्ग बंद झालेले असतात. मन खूप अस्वस्थ झालेलं असतं आणि आपण डोळे बंद करून फक्त एकच नाव घेतो, श्री स्वामी समर्थ. आणि त्यानंतर काहीतरी असं घडतं ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. अचानक एखादी व्यक्ती मदतीला येते. अचानक अडलेलं काम मार्गी लागतं. अचानक योग्य निर्णय सुचतो किंवा फक्त मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. आपण म्हणतो हा योगायोग असेल. पण भक्तांनो, प्रत्येक गोष्ट योगायोग असते का? कधी कधी आपल्या आयुष्यात येणारे छोटे छोटे संकेत आपल्याला योग्य दिशेने घेऊन जात असतात. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांची कृपादृष्टी आपल्यावर आहे हे जाणवणारे 5 सूक्ष्म संकेत. यातील शेवटचा संकेत तर इतका सुंदर आहे की तो अनेक भक्तांना त्यांच्या कठीण काळात जाणवतो. म्हणून हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका. शांतपणे ऐका आणि शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आयुष्यात स्वामी मला कोणता संकेत देत आहे? संकटातून अचानक मार्ग मिळणे. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात अशी वेळ कधी आली आहे का की तुम्हाला वाटलं आता काहीच होऊ शकत नाही? एखादं काम खूप दिवसांपासून अडलेलं असतं. प्रयत्न करूनही यश मिळत नाही. कुणाकडून मदत मिळत नाही. पैशांची अडचण असते. घरात काही समस्या असते आणि मन पूर्णपणे थकून जातं. अशा वेळी आपण शेवटी स्वामींच्या चरणी जातो आणि म्हणतो, स्वामी, आता माझ्याकडे कोणताही मार्ग नाही. तुम्हीच मार्ग दाखवा. आणि काही दिवसांनी अचानक एखादी व्यक्ती फोन करते. एखादी संधी मिळते. एखादं अडकलेलं काम पुढे सरकतं. किंवा अशी कल्पना सुचते जी आधी आपल्या लक्षातच आली नव्हती. आणि आपण विचार करतो, हे अचानक कसं झालं? भक्तांनो, अशा वेळी आपल्या मनात एक गोष्ट ठेवा, संकटाच्या वेळी शांत राहण्याची शक्ती ही सुद्धा कृपाच असू शकते. स्वामींची कृपा म्हणजे प्रत्येक वेळी चमत्कार होईल असं नाही. कधी ते परिस्थिती बदलतात, तर कधी परिस्थितीशी लढण्याची शक्ती देतात. म्हणून तुमच्या आयुष्यात संकट आलं असेल तर घाबरू नका. प्रयत्न करा आणि त्याच वेळी स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. एक छोटीशी कथा. एका स्वामी भक्तावर मोठं संकट आलं. त्याने अनेक ठिकाणी मदत मागितली, पण कुठूनही मदत मिळाली नाही. शेवटी एका रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला. डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, स्वामी, माझ्याकडे आता काहीही उरलेलं नाही. फक्त तुमच्यावर विश्वास आहे. त्या रात्री समस्या सुटली नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने हार न मानता पुन्हा प्रयत्न सुरू केला. त्याला एका व्यक्तीकडून मदतीचा फोन आला. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. काही दिवसांनी त्याला जाणवलं, स्वामींनी माझी समस्या एका क्षणात नाहीशी केली नाही, पण त्यांनी मला योग्य लोकांपर्यंत पोहोचवलं. हीच श्रद्धा आहे. स्वामींचं नाव वारंवार कानावर येणं. दुसरा संकेत खूप सुंदर आहे. कधी तुम्ही स्वामींचा विचार करत नसता, पण अचानक कुणीतरी म्हणतं, श्री स्वामी समर्थ. तुम्ही मोबाईल उघडता आणि स्वामींचा व्हिडिओ समोर येतो. रस्त्यातून जाताना स्वामींची प्रतिमा दिसते. टीव्हीवर किंवा कुठेतरी स्वामींचं नाव ऐकू येतं. कुणीतरी अचानक स्वामींची गोष्ट सांगतं आणि तुमचं लक्ष त्या नावाकडे जातं. कधी कधी असं एकदाच होतं, पण काही वेळा वारंवार घडतं. अशा वेळी थोडं थांबा.
2 मिनिट शांत बसा आणि स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला मोठी पूजा करण्याची गरज नाही, मोठा नैवेद्य करण्याची गरज नाही. फक्त मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. कधी कधी काही सेकंदांचं नामस्मरणही मनाला खूप मोठा आधार देतं. चुकीच्या मार्गापासून मन मागे हटणे हा संकेत खूप सूक्ष्म आहे. समजा, तुम्ही एखादा निर्णय घेणार आहात. सगळं तुमच्या मनासारखं दिसतंय, पण आतून काहीतरी सांगतं, थांब, घाई करू नकोस. तुम्ही त्या आवाजाकडे दुर्लक्ष करता, पण पुन्हा पुन्हा मनात अस्वस्थता निर्माण होते. कधी एखाद्या व्यक्तीबद्दल, कधी एखाद्या व्यवहाराबद्दल, कधी एखाद्या निर्णयाबद्दल. अशा वेळी लगेच त्याला चमत्कार समजू नका, पण थोडं थांबून विचार जरूर करा. कारण कधी कधी आपल्या मनातील सावधणा आपल्याला चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचवू शकतो. स्वामींच्या चरणी निर्णय सोपवा. मन शांत करा, घाईने निर्णय घेऊ नका आणि स्वतःला विचारा, हा निर्णय माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी योग्य आहे का? संकटातही मनात शांतता राहणे. स्वामी भक्तांनो, हा संकेत माझ्या मते सर्वात सुंदर आहे. कारण बाहेरची परिस्थिती कठीण असते, पण मनात एक विश्वास असतो, स्वामी आहेत ना, मग मी का घाबरू? कधी घरात समस्या असते, कधी आर्थिक अडचण असते, कधी नात्यांमध्ये गैरसमज असतात, कधी भविष्याची चिंता सतावत असते. पण त्या सगळ्यातही मनात कुठेतरी एक छोटासा आवाज म्हणतो, सगळं ठीक होईल. हा विश्वास मनाला उभं करतो. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे समस्या येणारच नाहीत असं नाही. श्रद्धा म्हणजे समस्या आली तरी आपण पूर्णपणे तुटून न जाणं. कारण आपल्याला वाटतं, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. कल्पना करा, एका आईच्या घरात खूप मोठी अडचण आहे. ती दिवसभर धावपळ करते, सगळ्यांसमोर धीराने राहते, पण रात्री सगळे झोपल्यानंतर ती स्वामींच्या फोटोसमोर बसते. तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. ती काही मोठी मागणी करत नाही, फक्त म्हणते, स्वामी, माझ्या मुलांचं रक्षण करा. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. मला फक्त एवढी शक्ती द्या की मी या परिस्थितीत खंबीर राहू शकेन. आणि दुसऱ्या दिवशी परिस्थिती तशीच असते, पण तिच्या मनातली भीती थोडी कमी झालेली असते. ती पुन्हा प्रयत्न करते, पुन्हा उभी राहते. भक्तांनो, कधी कधी हाच स्वामींचा आधार असतो. परिस्थिती बदलण्याआधी ते आपल्याला आतून मजबूत करतात. आता येतो शेवटचा आणि अतिशय सुंदर संकेत. तुम्ही कितीही व्यस्त असलात, पण अचानक मनात स्वामींचं नाव येतं. काम करताना, स्वयंपाक करताना, प्रवास करताना, झोपण्यापूर्वी अचानक मन म्हणतं, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वामींचा फोटो पाहावासा वाटतो, जप करावासा वाटतो, मंदिरात जाऊसं वाटतं, स्वामींची कथा ऐकावीशी वाटते. आणि काही वेळ स्वामींचं नाव घेतल्यानंतर मन थोडं हलकं होतं. भक्तांनो, या भावनेला जपा. कारण आयुष्यात कितीही गोष्टी मिळाल्या तरी मनाला शांतता मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा मन स्वामींकडे ओढलं जातं, तेव्हा काही क्षण त्यांच्यासाठी द्या. 5 मिनिट जमत नसतील तर 1 मिनिट द्या. 1 मिनिट जमत नसेल तर फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. पण मनापासून म्हणा. आपण स्वामींकडे गेल्यावर अनेकदा म्हणतो, स्वामी, माझं हे काम करा. स्वामी, माझी ही अडचण दूर करा. स्वामी, मला हे मिळू द्या. पण आज एक वेगळा प्रयोग करा.
स्वामींकडे बसा आणि काहीही मागू नका. फक्त म्हणा, स्वामी, मला काय हवं आहे हे कदाचित मला माहित नसेल, पण माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही मला द्या. ही प्रार्थना मनापासून करा. कारण कधी आपण ज्या गोष्टीसाठी हट्ट करतो ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते, आणि कधी आपण गमावलेली गोष्ट आपल्याला भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचवत असते. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ अशा वेळी पाहत असाल जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीच ठीक चाललेलं नाही, तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. कदाचित तुम्ही खूप थकलेले आहात. कदाचित तुम्ही कुणाला तुमचं दुःख सांगू शकत नाही. कदाचित रात्री झोपताना तुमच्या मनात हजार विचार असतात. पण आज फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा प्रयत्न थांबवू नका आणि मनातून स्वामींचं नाव सोडू नका. डोळ्यात अश्रू असतील तर अश्रूंमध्येच म्हणा, श्री स्वामी समर्थ. मन तुटलं असेल तर तुटलेल्या मनाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. काहीच सुचत नसेल तरी फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. कारण भक्तीमध्ये शब्दांची मोठी गरज नसते, भावना खरी असणं महत्वाचं असतं. आज आपण स्वामींचे 5 संकेत पाहिले. पहिला, संकटातून मार्ग मिळणे. दुसरा, स्वामींचं नाव वारंवार कानावर येणे. तिसरा, चुकीच्या मार्गापासून मन मागे हटणे. चौथा, संकटातही मनाला शांतता मिळणे. आणि पाचवा, स्वामींकडे मन पुन्हा पुन्हा ओढले जाणे. यापैकी कोणता संकेत तुम्हाला तुमच्या आयुष्यात जाणवला आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित तुमचा अनुभव वाचून एखाद्या दुसऱ्या स्वामी भक्ताला आशा मिळेल. आणि आता डोळे बंद करा, मन शांत करा आणि माझ्यासोबत मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि समाधान द्या. संकटाच्या वेळी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या हातून चांगली कर्म घडू द्या. आणि स्वामी, परिस्थिती कितीही कठीण झाली तरी तुमच्यावरचा माझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही विश्वास आहे की स्वामी तुमच्यासोबत आहे, तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या स्वामी भक्त परिवारात नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा संदेश एका गरजू स्वामी भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल. पुन्हा भेटूया स्वामींच्या आणखी एका सुंदर संदेशासोबत. तोपर्यंत एकच मंत्र, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो.